मुलींना आता 100% मोफत शिक्षण जी.आर. आलाय. शासन निर्णय आजच आलेला आहे. आज आहे 8 जुलै 2024 आणि तो जी.आर. आलाय. याच्या माध्यमातून मुलींना आता 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्यात येणार, ज्यामध्ये मुलींची जी कॉलेजची फी असेल त्याचबरोबर परीक्षेसाठी लागणारी फी देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. 100% आता मुलींचं शिक्षण हे मोफत होणार आहे. उच्च तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय जे आहे इथं तुम्ही पाहू शकता. तर यानुसार हा दिनांक 8 जुलै 2024ला हा निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. संदर्भ यामध्ये कोणते कोणते शिक्षण कोणते कोणते कोर्सेस त्या ठिकाणी आहेत अंतर्भूत करण्यात आलेले आहेत, कोणत्या प्रवर्गातील मुलींसाठी हा निर्णय त्या ठिकाणी काढण्यात आलेला आहे, कसा लाभ असणार आहे, डिटेल माहिती आपण घेऊयात. तत्पूर्वी जी.आर.मध्ये असलेली प्रस्तावना अशी सांगते की उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण ज्यामध्ये MBBS BHMS या नर्सिंग वगैरे हे त्या ठिकाणी आले. त्यानंतर औषध द्रव्य विभाग म्हणजे ज्या फार्मसी हा जो प्रकार आहे त्यामध्ये, त्यानंतर कृषी रिलेटेड म्हणजे BSc ॲग्री, डिप्लोमा ॲग्री, पशुसंवर्धन म्हणजे डेअरी सायन्स किंवा त्याचबरोबर व्हेटरनरी डॉक्टर्स असतील, मत्स्य विभाग असेल, तर या विभागाच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या ज्या काय मुली आहेत, ज्यामध्ये OBC म्हणजेच इतर मागासवर्ग, आर्थिक दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SEBC या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जर कमी असल्यास, पूर्वी काय व्हायचं, पात्र विद्यार्थिनींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% लाभ देण्यात येतो. म्हणजे यापूर्वी हा जी.आर. येण्यापूर्वी 50% OBC EWS आणि SEBC प्रवर्गातील मुलींना त्या ठिकाणी हा लाभ मिळतच होता. मग काय झालं, व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण 36% इतकंच मर्यादित आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्यात, तसेच महिला सक्षमीकरणाअंतर्गत आर्थिक पाठबळाअभावी व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नये, ही बाब विचारात घेऊन सरकारची एक मीटिंग झाली. दिनांक 5 जुलै 2024ला एक बैठक झाली आणि त्या विचारांती पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे. आता आहे तो जबरदस्त शासन निर्णय, ज्या माध्यमात व्यावसायिक शिक्षणासाठी 100% फी मोफत आता मुलींना मिळणार आहे. काय आहे शासन निर्णय तो पाहूयात. आता कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर हा त्या ठिकाणी होईल, राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, ज्यामध्ये शासकीय महाविद्यालय आहेत, अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहेत, त्याचबरोबर अंशतः अनुदानित, त्याचबरोबर कायम विनाअनुदानित महाविद्यालय आहे, तंत्रनिकेतने आहेत, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, खाजगी, त्याचबरोबर स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून. तर इथे सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास शासन सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेतून म्हणजे कॅपद्वारे जे ॲडमिशन होत आहेत, ज्यामध्ये व्यवस्थापन कोट्यातील म्हणजे मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश वगळून ज्या काय विद्यार्थी आहेत त्यापैकी ज्या मुलींचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागासवर्गातील ज्या काही मुली आहेत, तर त्यांना कोणत्या कोणत्या कोर्सेससाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग म्हणजे इंजिनिअरिंग डिप्लोमा, त्यात वैद्यकीय शिक्षण म्हणजे BMS BHMS MBBS, औषधी द्रव्य विभाग म्हणजे फार्मसी, कृषी BSc ॲग्री डिप्लोमा, पशुसंवर्धन विभाग म्हणजे त्याचबरोबर डेअरी रिलेटेड व्यवसाय असतील किंवा व्हेटरनरी डॉक्टर्स असतील, दुग्ध व्यवसाय, त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय. तर अशा मुलींसाठी साधारणपणे 50% शिक्षण शुल्काच्या 50% लाभाऐवजी आता 100% लाभ देण्यात येणार आहे. आता हा कधीपासून लागू होईल, तर शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून याला शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच यासाठी आता खर्च येणार आहे सरकारला 906 कोटी रुपये इतका साधारणपणे आर्थिक भार त्याला मान्यता आता या जी.आर.द्वारे देण्यात आलेली आहे. आता वरीलप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत देण्याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची अट आहे की कौटुंबिक जे उत्पादन आहे तर ते 8 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसंच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचं नूतनीकरण केलेल्या महिला व बाल विकास विभाग 6/4/2023 मध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक आणि संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले आणि मुली यांना सुद्धा अनुदान राहणार आहे. सर्व प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखाशीर्षांतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा. तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजावणीकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावे.
पुढची ही फार महत्त्वाची आहे. मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार EWS प्रवर्गात इतर मागासवर्ग प्रवर्गाप्रमाणे उत्पन्न मर्यादेचे निकष एक समान करण्यास सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या 7/10/2017 रोजीच्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येणार आहे. तर EWS म्हणजेच मागासवर्गीय, त्याचबरोबर मराठा आरक्षणच्या रिलेटेड खाली काही महत्त्वाच्या टिप याच्यामध्ये देण्यात आल्या, तेही समजून घेणं फार गरजेचं आहे. आता इथे दिलं EWS आरक्षण प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय करताना EWS प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचं एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र अनुज्ञेय राहणार आहे. पूर्वी वडिलाचं उत्पन्नाचं जे काय प्रूफ लागायचं, आता आई आणि वडील यांचं दोघांचं एकत्रित. तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील तर त्यांच्या आई वडील यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्याचं उत्पन्न देखील उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात आले. इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी जे EWS आरक्षणातून ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांच्यासाठी आई आणि वडिलाचं एकत्रित उत्पन्न, तसंच जर ते विद्यार्थी जॉब करत असतील तर त्यांचं उत्पन्न एकत्रित करून 8 लाखापेक्षा कमी जर भरलं तर 100% सूट फीमध्ये देण्यात येईल. त्यानंतर EWS आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सवलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुज्ञेय राहील. शेवटपर्यंत ही ते असणार आहे. अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकदा उत्पन्नाचा दाखला किंवा उत्पन्नाचं प्रूफ सादर केलं तर दरवर्षी ते करण्याची गरज नाही. 5 नंबरचे पॉईंट याच्यामध्ये असं आहे की उत्पन्न प्रमाणपत्राच्या बाबतीत उपरोक्त तरतुदी संस्थात्मक आणि संस्थाबाह्य वर्गवारीमध्ये समाविष्ट होण्यासाठी अनाथ मुले व मुली यांना अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित प्रशासकीय विभागाने वरीलप्रमाणे त्यांच्या शासन निर्णय सुधारणे करावी. या व्यतिरिक्त योजनेच्या अन्य अटी व शर्ती कार्यपद्धती कायम राहतील. सदर शासन निर्णय हा 5/7/2024 5 जुलै 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठक दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी देखील त्या ठिकाणी उपसचिवाचे साईन आहे. तर अशा पद्धतीने हा बहुचर्चित बहुप्रतीक्षित असा हा GR शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून आता मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा 100% लाभ मंजूर होणार आहे. ज्या मुली OBC, SC, BC आणि EWS कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी 100% मोफत आता शिक्षण होणार आहे, ज्यामध्ये इंजिनिअरिंग, MBBS, BHMS, नर्सिंग, फार्मसी, त्या व्हेटरनरी डॉक्टर, कृषी, मत्स्य विभाग, तर अशा जवळपास जे काय व्यावसायिक शिक्षण आहे तर हे सर्व याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर नक्कीच कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ह्या GRची PDF घेण्यासाठी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, नक्कीच चेक करा. धन्यवाद.